झाला त्यानुसार मी माझी टीम सोबत घेऊन तिथे पोचलो. तो वाळू तस्कर तिथून निघून गेले असेल. परत रात्री मी बॅक आल्यासारखं केलं आणि तिथंच दडी मारून थांबलो. तर पहाटेच्या वेळेला वाळू तस्कर तिथे उपस्थित राहिले आणि त्यांनी 2 हायवा JCB मार्फत वाळू काढण्याचा प्रयत्न केला. मी तिथं पोचून त्यांना ताब्यात घेण्यासाठी जात असताना स्वप्नील कांबळे नामक वाळू तस्कर हा माझ्या गाडीच्या समोर स्कॉर्पिओ गाडी आडवी लावून पुढे जायला मज्जाव करत होता आणि गाडीवर घालून जीवितास धोका निर्माण करण्याचा प्रयत्न करीत होता. तरीसुद्धा माझा ड्रायव्हर वाहन चालक चांगला हुशार असल्यामुळे त्यांनी गाडीला कट म्हणून गाडी पुढे नेली आणि होणाऱ्या हायवावर आम्ही कारवाईसाठी पाठलाग केला. पुढे तर वाळू तस्करांचं थैमान असतानाच आपल्याला जीव मारण्याचा प्रयत्न केला. ह्याच्या पुढचं काय असणार आहे असतं? नाही, मी 24 तास पथकं तयार ठेवलेली आहेत आणि कुठेही तालुक्यात जर वाळू वाहतूक अनाधिकृत कुठल्याही प्रकारे कोणी वाहतूक होत असेल तिथं पथकं पाठवून तात्काळ कारवाई करते. पुढे तर आपण जिल्हा प्रशासनाला या संबंधित आरोपींना हद्दपार करण्याची मागणी केल्याची माहिती समोर हो केलेली आहे. वाळू तस्करांना हद्दपार करा म्हणून प्रस्ताव मान्य जिल्हाधिकारी साहेब आणि उपविभागीय अधिकारी मॅडम आणि DSP यांच्याकडे सादर केलेला आहे.